गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। सावली बार प्रकरणावरून आता शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातल्या गृहराज्यमंत्र्यांच्या स्वतःच्या आईच्या नावाने हा डान्स बार चालतो आणि त्यावर कारवाई कोण करणार? अशा प्रकारे डान्स बारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरवायला लाज वाटत नाही का, असा सवाल परब यांनी उपस्थित केला। या संदर्भातली कागदपत्र परब आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत आणि योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी ते मागणी करणार आहेत। की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण कारवाई केली। ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृहराज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे। जर ही वाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात।